यवतमाल के आशा चाइल्ड डेवलपमेंट सेंटर द्वारा ऑटिज्म को लेकर जागरूकता फैलाने के उद्देश्य से विश्व ऑटिज्म सप्ताह का आयोजन किया गया। हर वर्ष 2 अप्रैल को विश्व ऑटिज्म जागरूकता दिवस के रूप में मनाया जाता है। इस दिन के माध्यम से लोगों के बीच इस मानसिक स्थिति को लेकर जागरूकता फैलाने का उद्देश्य रखा गया है। दुनिया भर में भारत में स्थिति की सबसे अधिक संख्या पाई जाती है। इसका मुख्य कारण है इस विकार के बारे में जानकारी की कमी। इसी कमी को दूर करने के उद्देश्य से आशा चाइल्ड डेवलपमेंट सेंटर बीते 3 वर्षों से कार्य कर रहा है। 2 एप्रिल हा जागतिक समग्नता दिवस म्हणून ओळखला जातो आणि हा संपूर्ण आठवडा आपण विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं। आज त्या कार्यक्रमाची सांगता होती। त्यानिमित्त आपण यवतमाळमधल्या सर्व पत्रकार बंधूंना आपल्या क्लिनिकला इथे बोलवलं होतं पत्रकार परिषदेकरता। या पत्रकार परिषदेमागचा मुख्य उद्देश हा होता की जसं की तुम्हाला माहिती आहे की वृत्तांकन हे सर्वपर्यंत पोहोचण्याचं सगळ्यात चांगलं माध्यम आहे। त्यामुळे मला असं वाटलं की या माध्यमातूनच आपण सर्व पॅरेंट्सपर्यंत पोहोचू शकू। हा आजार पालकांना समजणे सगळ्यात महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे या माध्यमातून या पालकांपर्यंत पोहोचून या आजाराविषयी जागरूकता निर्माण व्हावी। आणि जसं की मी सांगितलं की 2022च्या रिपोर्टमध्ये जे दिलेलं आहे 64 मुलांच्या मागे एक मुलगा हा ऑटिझमनी पीडित आहे। आणि आता जो लेटेस्ट रिपोर्ट आलेला आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे की 33 मुलांच्या मागे एक मुलगा हा ऑटिस्टिक आहे। 27 लाख मुलं सध्या भारतामध्ये उपचारात आहेत, जे की डिटेक्ट झाल्यामुळे माहिती पडलेलं आहे। आणि अनडिटेक्टेड अशी कितीतरी मुलं आज भारतामध्ये ज्यांचं ट्रीटमेंट पण कुठे झालेली नाही आहे। तर माझा यामागचा उद्देश हाच होता की पालकांपर्यंत याची जागरूकता व्हावी आणि जेणेकरून त्यांनी समोर येऊन हा आजार स्वीकारावा आणि आपल्या मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्याची ट्रीटमेंट करून आपल्या बालरोगांचा सल्ला घ्यावा।